वेळ झाली आमचा विशेष कार्यक्रम ग्रामदैवतचे। विदर्भ भूमी ही नागभूमी म्हणूनही ओळखली जाते। विदर्भातील अनेक तालुक्यांमध्ये अनेकविध नाग मंदिरं पाहायला मिळतात। चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती तालुक्याचं ग्रामदैवत देखील भद्रनाग असं आहे। उत्कृष्ट आर्किटेक्चरचा नमुना असलेलं मंदिर आणि जागृत देवस्थान याचा अनोखा संगम या ठिकाणी पाहायला मिळतो। कशी आहे भद्रावती ग्रामदैवत हे भद्रनाग मंदिर आपण पाहूयात। भद्रावती तालुक्याचं ग्रामदैवत म्हणजे भद्रनाग। हा नाग शब्द नेमका कुठल्या अर्थाने वापरावा यावर मतभेद असले तरी नागांची पूजा ही वैदर्भीय समाजाचा अविभाज्य भाग आहे आणि याच नागपूजेचं भद्रनाग मंदिर हे प्रतीक मानलं जातं। प्राचीन ग्रंथांमध्ये भांदक नगरी असा उल्लेख असलेलं हे शहर या नागमंदिरामुळे पंचक्रोशीत प्रसिद्ध पावलं। अतिशय छोटं आणि सुबक असलेल्या या मंदिराला आणि इथल्या भद्रनाग मूर्तीला लोकांमध्ये मोठं श्रद्धेचं स्थान आहे। हे मंदिर किमान 1000 वर्ष जुनं असल्याचे पुरातत्व दाखले आहेत। सध्या अस्तित्वात असलेलं मंदिर हे 1146 साली बांधण्यात आलं। 1146 साली भद्रनाग मंदिराचा जीर्णोद्धार केल्याचा शिलालेख या ठिकाणी आजही सापडतो। त्यामुळे हे मंदिर त्या आधीसुद्धा अस्तित्वात होतं याची खात्री पटते। हे संपूर्ण भद्रनाग मंदिर हेमाडपंथी शैलीमध्ये बांधण्यात आलंय। मंदिराचा आकार छोटा असला तरी हेमाडपंथी शैलीची सगळी वैशिष्ट्ये या मंदिरात आहेत। मंदिराला भक्कम असे 36 खांब आहेत। आतमध्ये 9 फण्यांची शेषनागाची सुमारे 2.5 फूट उंचीची मूर्ती आहे। मंदिरामध्ये प्रवेश करताच अतिशय प्रसन्न वाटतं। विशेष म्हणजे शेषनागाचं हे विदर्भातलं एकमेव मंदिर। इथल्या नागमूर्तीला भारतात तोड नसावी असं अभ्यासकांचं मत आहे। इथे एक शिलालेख आहे ज्याच्यावर संस्कृत, मोडी आणि मराठी या 3 भाषेमध्ये लिहिलेला आहे। असा उल्लेख आहे की या मंदिराचा जो सभामंडपाचा जीर्णोद्धार हा 1146 मध्ये झाला। हे मंदिर शेषनागाचं मंदिर आहे आणि विदर्भात एकमेव मंदिर आहे। इथे जी मूर्ती आहे ती मूर्ती 9 फण्यांची आहे। या मंदिरावर श्रद्धा असणाऱ्या भाविकांची संख्या फार मोठी आहे। विदर्भासह मध्य प्रदेश आणि तेलंगणातून सुद्धा मोठ्या प्रमाणात भाविक भद्रनागाच्या दर्शनाला नित्यनेमानं येतात। विशेष म्हणजे सोमवारी आणि बुधवारी इथे भाविकांची मोठी गर्दी असते। सकाळी 5:30 ला मंदिर उघडल्यावर नित्यनेमानं अभिषेक, पूजा आणि महाआरती होते। नागपंचमी आणि महाशिवरात्रीला भाविक इथे सर्वाधिक गर्दी करतात। फक्त वार्षिक सण म्हणजे तर 2च होतात, एक नागपंचमी आणि महाशिवरात्री। नागपंचमी हे 1 दिवसाची असल्यामुळे त्याला फक्त 1 दिवसाचा कार्यक्रम असतो तो, आणि महाशिवरात्रीमध्ये इथे भद्रनाग मंदिर ट्रस्टच्या वतीने सप्ताह म्हणून आम्ही एक राबवण्यात येते। घरामध्ये कुठलंही शुभ कार्य निघालं किंवा काही संकट आलं की लोक भद्रनागाला आवर्जून हजेरी लावतात। इथे नवस बोलण्याची मोठी परंपरा आहे आणि त्यानुसार नवस पूर्ण झाला की लोक मंदिरात येऊन कढई म्हणजे शिऱ्याचा प्रसाद आणि स्वयंपाकही करतात। मंदिराच्या आवारात अतिशय जुनी विहीर असून त्यामध्ये उतरायला पायऱ्या आहेत। या विहिरीमध्ये भगवान शेषनाग हे गुप्त रूपानं राहतात अशी भाविकांची श्रद्धा। त्यामुळे लोक या विहिरीचं देखील आवर्जून दर्शन घेतात। जे आजी आई होत्या त्यांच्यापासून आम्ही इथं येता, जे त्यांनी सांगितलं होतं का भद्रावतीचा नागोबा खूप प्रसिद्ध आहे बा, तर त्यांनी आम्ही आलो आणि दरवर्षी म्हणजे कधी कधी इकडे चक्कर झाली की आम्ही दर्शनासाठी येतो। मंदिराकडे यावं असं म्हणजे स्वतः आपण जरी नाही ठरवलं तरी एक त्याच्यामध्ये इतकी ताकद आहे या मंदिरामध्ये, या देवस्थानमध्ये, की प्रत्येकाला इकडे आल्याशिवाय आपली दिनचर्याची सुरुवात चांगली होईल याचं हे नाही। देवावर श्रद्धा ठेवणारे इथे नित्यनेमानं भेट देतातच, पण शेकडो वर्ष जुन्या भारतीय संस्कृतीच्या अनेक पाऊलखुणा इथे अभ्यासकांनाही आमंत्रण देतात। इथल्या भद्रनागापुढे तुम्ही नतमस्तक व्हा अथवा होऊ नका,
पण या ठिकाणी असलेलं पुरातत्वीय वैभव तुम्हाला नक्कीच भुरळ पाडेल। मंदिराच्या परिसरात असलेली क्षीरसागरामध्ये आराम करत असलेली शेषशाही विष्णूची मूर्ती, यक्ष, गंधर्व, योगिनी आणि त्रिमूर्तीच्या रूपात असलेले ब्रह्मा, विष्णू, महेश, एवढंच नाही तर गणपती सुद्धा मूर्तिकला म्हणून पाहण्यासारखा आहे। सारंग पांडे, ABP माझा, चंद्रपूर।